शुभविवाह या मालिकेच्या 17 फेब्रुवारीच्या भागामध्ये महाशिवरात्रीचा महाधमाका होताना दिसणार आहे। महाशिवरात्रीला रागिणीचा वाईट दिवस सुरू झाले। गोखले गुरुजींच्या अनुयायांनी केलेलं भाकीत इथून आता सत्यात उतरताना दिसतंय। इकडे दोघी जणी पौर्णिमा आणि रागिणी या दोघी जणी काही कामानिमित्त बाहेर पडल्यात। लगेचच बलदेव फोन करून भूमीला या दोघी जणी बाहेर गेलेल्या आहेत, तुला जर का काही शोधाशोध करायची असेल तर आता तू ती शोधाशोध कर, मी यांच्यावरती लक्ष ठेवतो आणि तुला कळवतो, असा तो म्हणायला लागतोय। मग लगेचच भूमी आणि आकाश हे दोघं जण इकडे आता रागिणीच्या रूम मध्ये आलेत। रूम मध्ये आल्यावरती भूमीने पाहिलेलं आहे की म्हणजे एक चोरून आधी पाहिलेलं असतं की रागिणी बेडशीट नीट करत आहे। रागिणी तर कधी स्वच्छता करत नाही, मग अचानकपणे बेडशीट नीट का करते, म्हणजे इथे काहीतरी लपवलंय हे तिच्या लक्षात आलंय आणि ताबडतोब तिने आता डायरेक्ट तिकडे हात घातलाय। हात घालून ती बॅग काढले। बॅग काढल्यावरती ती आकाशला म्हणते, ही बघ हीच बॅग आहे, हीच बॅग रागिणी आत्या त्या दिवशी सुद्धा काहीतरी करत होत्या। यावरती आकाश म्हणतो, आपल्याला ही बॅग उघडून बघायला पाहिजे। म्हणून दोघं जण ती बॅग उघडून बघण्यासाठी किचनच्या दिशेने चाललेले असताना अथर्व आणि मानसी तिकडे येतात आणि काय चाललंय, कसली बॅग आहे ती। आता मात्र हे दोघं जण चांगलेच गडबडलेत आणि त्यानंतर भूमी आता सांगायला लागते, काही नाही, आकाशचे सगळे जुने कागद आहेत ना आणि त्या संदर्भात आता इकडे आम्ही बोलत होतो। यावरती अथर्व आणि मानसी इतकं काही लक्ष देत नाहीत, ते निघून जातात। बलदेव आता फोनवरती बोलत आहे आणि तो कुणाला तरी काहीतरी शोधण्यासाठी सांगतोय। म्हणजे खरं तर बलदेवने कुणाला तरी सांगितले की रागिणीच्या विरोधात पुरावे शोध, किंवा ती काय करते, कुठे करते, त्या बाईला शोध, असा अनेक गोष्टी तो आता शोधायला सांगत असताना त्याचं लक्ष नाहीये, तो पाठमोर आहे। इकडून आता लगेचच म्हणजे नुकतीच रागिणी आणि पौर्णिमा गेले आणि लगेचच त्यांची आता गाडी परत आली। बलदेव पाठमोर आहे आणि आता गाडीचा हॉर्न ऐकू आल्यावरती तो आपला मोबाईल ठेवतो। मोबाईल ठेवल्यावरती लगेचच आता इकडे रागिणी आतमध्ये येते आणि बलदेव विचार करतो, अरे देवा, ही बाई इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं। आकाश भूमीला आता सावध करायला पाहिजे, म्हणून तो फोन काढतो आणि फोन करायला तो आता आपला मोबाईल लावायला लागतो। पण ज्या वेळेला तो फोन करायला लागतो त्याच वेळेला त्याचा मोबाईल मात्र आता हँग होतो आणि हँग झाल्यामुळे आता भूमी आणि आकाशला काही कॉल करता येत नाही। तोपर्यंत आकाश आणि भूमी ती बॅग घेऊन आलेले आहेत, पण बॅगला आहे पासवर्ड असल्या कारणाने मग आता बॅग काही उघडत नाहीये आणि बॅग उघडत नसल्याने खूपच मोठा गोंधळ होतोय। इकडे तोपर्यंत बलदेव कंटिन्युअसली ह्यांना कॉल करतोय, पण कॉल काही लागत नाहीये। रागिणीला इकडे कसला तरी संशय आलाय आणि ती आता सांगते, काय कुणाशी फोनवरती बोलत होतास, तुला साधी अक्कल नाहीये का की आता इकडे लक्ष ठेवावं म्हणून, असं म्हणत ती आता त्याच्या अंगावरती जोरात ओरडायला लागलेली आहे। त्यावरती तो म्हणतो, नाही बाईसाहेब, कुणासोबत नाही। यावरती ती म्हणते, कुणासोबत नाही कसं, मला बघू तुझा मोबाईल बघू, असं म्हणत ती आता त्याच्या हातातून मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि कुणासोबत बोलत होतास, खरं खरं सांग, असं म्हणायला लागते। ती मोबाईल काढते तर खरं तर हा वेगळ्याच कुणासोबत रॅन्डम व्यक्तीसोबत बोलत असतो हे तिला समजतं आणि त्यानंतर ती सांगते, जरा लक्ष ठेव कामावरती, तुझं चाललंय तरी काय, असं म्हणत ती आता बलदेवला चांगलीच फटकारते। इकडे तोपर्यंत बलदेव विचार करतो, मला आकाश भूमीला फोन तर करता येत नाहीये कारण माझा फोन हँग झाल्यामुळे आता इकडे रागिणीला काही सत्य समजलं नाही, हे चांगलंच झालेलं असतं, पण आकाश भूमीला सूचना कशी द्यायची हे काही कळत नाही। मग तो एक युक्ती करतो, तो आता लाईटच्या इकडे येतो आणि लाईटचे जे काही हे आहेत ते ब्लिंक करायला लागतो। इकडे आकाश आणि भूमी आपल्या रूम मध्ये आहेत आणि आता लाईट का ब्लिंक होते, दोघांनाही काहीच कळायला मार्ग नाहीये। आणि त्यावरती मग भूमी म्हणते, आकाश हे सगळं काय आहे। आकाश म्हणतो, SOS। यावरती ती म्हणते, म्हणजे काय। यावरती तो सांगायला लागतो, हा सिग्नल आहे कसला तरी, कदाचित बलदेव आपल्याला सिग्नल देतोय का, मला काय वाटतं माहितीये का, बलदेवने सिग्नल दिलाय म्हणजे काहीतरी धोका असू शकतो। मी आत्ता बाहेर जातो आणि बघतो रागिणी आत्या वगैरे काही आल्यात का। भूमी म्हणते, कसं इतक्या लवकर येतील, आत्ता तर त्या दोघी जणी गेल्या ना। यावरती आकाश सांगायला लागतो, काही माहित नाहीये, कदाचित आल्या असतील, हा सिग्नल बलदेवानेच दिला असेल, असं म्हणत आकाशला जरा संशय आलाय म्हणून तो तिकडून बाहेर आलेला आहे आणि पाहतो तर काय, खरंच रागिणी आणि पौर्णिमा आलेल्या असतात। आणि मग त्यानंतर मग आता आकाश इकडे घाबरलाय, बाईसाहेब तुम्ही इतक्या लवकर आलात। यावरती ती म्हणते, तुला काय करायचंय रे, मी लवकर येईन नाही तर काही करीन, तुझा याच्याशी काय संबंध। यावरती तो म्हणतो, नाही माझा काही संबंध नाही, पण तुम्हाला काही हवं होतं का, जर काही हवं होतं तर आता मला सांगायचं, मी आलो असतो ना आणि मी तुम्हाला दिलं असतं। यावरती ती आता सांगायला लागते, हे बघ,
तू एक नोकर माणूस आहेस, उगाच आमच्या फाटक्यामध्ये पाय घालू नकोस. काहीही गरज नसताना उगाच आता पुढे 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 करायचा प्रयत्न करू नकोस. एक गोष्ट लक्षात ठेव, नोकर आहेस तर नोकर माणसासारखाच राहा. यावरती तो म्हणतो नाही तसं नाही, मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की तुम्हाला काही कागदपत्र हवे होते तर मला सांगायचं. यावरती पौर्णिमा म्हणते बास कर. आता मात्र त्या दोघी जणी त्याच्याशी काही बोलायला मागत नाहीत आणि तिकडून आता निघाल्यात. तोपर्यंत आकाशने विचार केलाय काय करू, भूमीला तर आता वेळ पाहिजे ती बॅग पुन्हा ठेवायला. मग ह्यांना बोलता बोलता घोळात घेतलं पाहिजे. काय करू काय करू. मग तो म्हणाला तो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बाईसाहेब बोलायचंय. यावरती ती म्हणते बोलले ना तुला मी की माझं महत्वाचं काम चालू आहे, तुझ्यासोबत बोलायला मला वेळ नाहीये. यावरती तो म्हणतो ऐका ना बाईसाहेब, मी काय सांगतोय ते ऐका. मला खरं तर इतकंच सांगायचं आहे की मानसीला सध्या भूमीची गरज, म्हणजे आता भूमी तिच्या आजूबाजूला असेल तर मानसीला सुद्धा आता पॉझिटिव्ह वाटेल. तुम्हाला कळतंय का, जर का म्हणजे भूमीला पण बरं वाटेल, तिची बहीण आहे ना ती. काही झालं तरी सुद्धा आपण आता जर का दोघींना बोलायला दिलं किंवा दोघींना सांगायला एकमेकींशी, तर दोघींसाठी हे खूप चांगलं आहे. तुम्ही आता विचार करा असं ती म्हणायला लागते. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना रागिणी म्हणते बाद झालं हा, ती माझी सून आहे, ते येणारं माझं नातवंड आहे आणि असं असताना मी कुणालाही त्याला भेटू देणार नाहीये आणि कुणाला द्यायचं आणि कुणाला नाही द्यायचं ही गोष्ट मला आता चांगलीच माहिती आहे. आणि त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला या सगळ्यामध्ये देणार नाही. यावरती तो म्हणतो ऐका ना, आणि कसं आहे भूमीची काळजी घेतली जावी यासाठी मी या घरामध्ये ॲक्च्युली राहतोय, पण इथे भूमीची काही व्यवस्थित काळजी घेतली जातच नाहीये, म्हणजे आता तिला त्रास होतोय. यावरती मग पौर्णिमा सांगायला लागते ठीक आहे मग जा हे घर सोडून तुम्ही. यावरती तो म्हणतो हो, माझ्या सुद्धा मनामध्ये तोच विचार चाललाय की जर का भूमीची काळजी घेतली जात नाहीये तर मी इथे राहून तरी आता काय करू, असं म्हणत तो आता बोलायला लागलेला आहे. त्यावरती मग आता रागिणी सांगायला लागते हे बघ, तुझं हे जे काही बोलणं ना हे तुझ्याकडेच ठेव, मला काही ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. मुळातच आमची कामं पेंडिंग झाले, तू बास कर. यावरती आकाश पुन्हा एकदा थांबवण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून भूमीला वेळ मिळावा ती बॅग ठेवायला. तो आता सांगायला लागतोय ऐका ना बाईसाहेब, म्हणजे खरंच भूमीची तब्येत बरी नाहीये, तुम्ही जर का इतका फेवर केलात ना तर बरं होईल की मानसीला किमान तिच्या सोबत तरी राहू द्या. यावरती रागिणी चिडले आणि ती सांगते बाद झालं, तुझ्याशी मला काही बोलायचंच नाहीये, चल पौर्णिमा आपण आपलं काम करूया आणि काम करून ताबडतोब आता इकडे आपण निघून जाऊया. असं म्हणत ती पौर्णिमाला घेऊन निघाले. आकाशला अजून त्यांना थांबवणं कठीण झालंय. इकडे तोपर्यंत भूमी रागिणीच्या रूममध्ये आले. तिच्या रूममध्ये ती बॅग पुन्हा ठेवते, कारण जर का रागिणीने बघितलं की आपल्या रूममधली बॅग आता गायब आहे तर तिला संशय येईल आणि आता टोटली भूमी अडकली जाईल. म्हणून भूमी आता लगेचच रागिणीच्या रूममध्ये बॅग लपवते. बॅग लपवून ताबडतोब आता तिला चाहूल लागते की कोणीतरी दाराच्या बाहेर येते आणि त्याचमुळे मग ती विचार करते नाही आत्ता जर का मी इथे थांबले तर उगाचच गडबड होईल, मला इथून आता लपायला पाहिजे. आणि पण लपणार कुठे, मग ती वॉशरूमच्या दिशेने लपते. तोपर्यंत मग आता इकडे रागिणी आलेली आहे आणि रागिणी कबड खोलते. कबड खोलून त्याच्यामधून ती आता काय पैसे काय डॉक्युमेंट्स हे सगळं घ्यायचं ते घेऊन टाकते आणि त्यानंतर मग लगेचच आता इकडे हे सगळं ठेवल्यावरती ती आता सांगते पौर्णिमाला चल पौर्णिमा आपल्याला जायला पाहिजे. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे ती सांगते 2 मिनिटं थांब पौर्णिमा, मी पटकन वॉशरूमला जाऊन आलेली आहे. असं म्हटल्यावरती मग आता आकाश गडबडलाय. आकाशला संशय आलेला आहे की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आता त्यानंतर मग आता ती वॉशरूमला जायला निघणार. आता वॉशरूमला जाण्यापासून आकाश तिला कसा थांबवू शकतोय, आकाश तर थांबवू शकत नाहीये. त्याला आता खूपच चिंता वाटायला लागलेली आहे आणि तो विचार करतोय काय करू भूमी तर इकडेच असेल. आणि तितक्यात मदतीला आता देव धावून यावा तसा आता अथर्व आलेला आहे. आई लवकर चल मानसीची तब्येत बिघडलेली आहे. त्यावरती रागिणी म्हणते काय झालं मानसीला. रागिणीला खूपच चिंता वाटते आणि धावत पळत ती खाली जाते. देवानेच अथर्वला पाठवल्याप्रमाणे अथर्व तिकडे आलेला आहे आणि त्यानंतर ताबडतोब मग आता भूमी आणि आकाश हे दोघं जण त्या बाथरूम मधून आकाश आता भूमीला बाहेर काढतोय. भूमीला बाहेर काढल्यावरती तो आता तिला सांगतोय की नशीब या सगळ्यामध्ये आपण आता वेळेत मध्ये आलो, नाहीतर रागिणी आत्याने आपल्याला चांगलं अडकवलं असतं. त्याच वेळेला भूमी मात्र खूपच खुश झालेली आहे. यावरती आकाश म्हणतो काय झालं भूमी.
त्यावरती भूमी आता सांगायला लागते, आकाश हे बघ काय मला भेटलंय. आणि आकाशला ज्या वेळेला भूमी आता ते पेपर दाखवते, आकाशला तर इतका आनंद होतो आणि तो म्हणतो, भूमी अगं हे कसं काय सापडलं तुला. यावरती ती म्हणते, आत्ता ज्या वेळेला मी रागिणी आत्याच्या खोलीमध्ये बॅग ठेवायला गेले ना, त्यावेळेला मला त्यांचा लकी नंबर आठवला आणि तोच लकी नंबर ज्या वेळेला मी टाकला, बॅग उघडली, मला ताबडतोब हे पेपर सापडलेले आहेत. आकाशच्या तर आनंदाला पारावारच राहिलेला नाहीये. आकाश पूर्णपणे आता खुश झालाय आणि खुश होऊन या सगळ्यामध्ये आकाशने आता मात्र ते पेपर घेतलेत. भूमी आता काहीही झालं ना तरी सुद्धा आपल्याला म्हणजे रागिणी आत्याच्या विरोधात जबरदस्त पुरावा सापडलाय. आता आपण थांबायचं नाहीये, या रागिणीला जबरदस्त धडा शिकवायचा आहे असं तो म्हणायला लागलेला आहे. आणि त्यानंतर इकडे आता रागिणीने सगळ्यांना बोलवण्याचं फतवा आलेला आहे की सगळ्यांना खाली बोलवलंय आणि त्यानंतर सगळेजण खाली आले. खाली आल्यावर ती रागिणी सांगायला लागते, काय कशासाठी बोलवले तुम्हाला माहिती आहे का, महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचं पूजन आता माझ्या हस्ते मी करणार आहे. यावरती भूमी आकाशला म्हणते, यांना आता काय सांगितलं होतं म्हणजे गुरुजींनी ते ह्या बहुतेक विसरलेल्या दिसत आहेत. यावरती ती सांगते, मी कोणतीही गोष्ट विसरलेली नाहीये, पण पूजा कोणी करावी काय करावी हा काही फतवा नाहीये. म्हणजे हे काही देवाचं हे आहे ना, त्यामुळे देवाने आता इकडे काहीही केलं असलं तरी मी पूजा मात्र करणार आहे. म्हणजे माझ्या हातून पूजा व्हावी हीच आता देवाची इच्छा आहे असं म्हटल्यावरती ती सांगते, पण गोखले गुरुजी तुम्हाला बोलले होते ना. यावरती ती म्हणते, मी नाही विचार करत गोखले गुरुजींचा आणि कोणाचा, काही फरक पडत नाहीये मला. काहीही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये पूजा करणार म्हणजे करणारच. यावरती भूमी म्हणते, पण तुमच्या हातून पूजा होणं शक्य नाही असं आता गुरुजी म्हणाले होते. यावरती रागिणी सांगायला लागते, असं गुरुजी जरी म्हणाले असते ना तरी सुद्धा मी ही पूजा करणार म्हणजे करणार. मुळातच कसं आहे ना, कुणी काय करावं हे आता ज्याचं त्याचं हातामध्ये आहे. मी या घरची मालकीण आहे आणि मी या घरून पूजा करणार. यावरती मग आता भूमी सांगायला लागते, पण गोखले गुरुजी. यावरती ती म्हणते, पण काय गोखले गुरुजी काय एकटाच गुरुजी आहे का, दुसरे गुरुजी आहेत आणि काहीही झालं तरी मी ही पूजा करणार असं म्हणत ती आता चांगलीच पेटून उठलेली आहे आणि काहीही झालं तरी पूजा करायची या मतावरती ती आता ठाम राहिलेली आहे. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता ती सांगायला लागते, कसं आहे कुणी कितीही म्हटलं ना की आता की हे काय आहे कसं आहे तरी रागिणीच्या हातामध्ये सत्ता असेपर्यंत हे सगळं होणारच आहे. आणि त्यावरती आता भूमी सांगायला लागते, कसं आहे ना, चांगलं केलं तर तुमच्या चांगलं येतं, वाईट केलं तर तुमच्याकडे वाईट कर्म येतं. यावरती रागिणी चिडते आणि तू मला फिलॉसॉफी शिकवणार का. अगं 7 वर्ष देवी माता बनून मी त्या आश्रमात राहत होते आणि तू फिलॉसॉफी शिकवायला मला आता आलेली आहेस का असं ती रागारागात म्हणायला लागते. त्यावरती ती म्हणते, फिलॉसॉफी कशाला मी तुम्हाला शिकवू, मी फक्त तुम्हाला सांगतेय. त्यावरती ती सांगायला लागते, नाही मी पण बघते ना, उद्या महाशिवरात्रीची पूजन आता माझ्या हस्ते कसं होत नाहीये, या महाशिवरात्रीला मीच पूजन करणार असं म्हणत रागिणी मात्र आता ठाम आहे. पण भूमी सुद्धा ठाम आहे की काहीही झालं तरी रागिणीला महाशिवरात्रीचं पूजन मात्र करू द्यायचं नाहीये. पण आता रागिणीने खूप मोठा घात घातलाय आणि घाट घालून सगळ्यांना बोलवलेलं आहे, ज्याची कल्पना कुणालाच नाहीये. पण रागिणी मात्र ठाम आहे की मी पूजा करणार. बरं, आता दुसऱ्या दिवशी पूजेच्या दिवशी खऱ्या अर्थाने गोंधळ आता सुरू होणार आहे. म्हणजे आता रागिणी आपल्या रूम मध्ये आलेली आणि रूम मध्ये आल्यावरती तिला आता एक फोटो आलेला आहे. तिला व्हॉट्सअपला एक फोटो आलाय आणि तो फोटो पाहण्यासाठी तिने आता पौर्णिमाला सुद्धा बोलवलेला आहे. पौर्णिमा धावत पळत तिकडे आले. आई काय झालंय कशाबद्दल आता इकडे तुम्ही मला बोलवलं. यावरती ती म्हणते, हे बघ मला व्हॉट्सअपला काय आलेलं आहे. यावरती ती म्हणते, काय. आणि त्यावरती रागिणीला एक फोटो आलेला आहे की रागिणीच्या विरोधातले सगळे पुरावे असा एक फोटो आला आणि ती म्हणते, हे सगळं कुणी पाठवलं असेल आणि कुणाकडे पुरावे असतील. तोपर्यंत महाशिवरात्रीचं खाली पूजन चालू झालेलं आहे आणि आता रागिणीला हे तिला टेन्शनच आलंय की हे सगळे पुरावे जर का पोलिसांच्या ताब्यात दिले तर काही खरं नाहीये. आणि त्याच्याखाली एक तरटीप सुद्धा असते की हे पुरावे पोलिसांच्या ताब्यात देऊ जायला नको तर मला 50 लाख रुपये पाहिजेत. आता 50 लाखाची व्यवस्था करण्यासाठी तिला थोडा वेळ पाहिजे. तोपर्यंत इकडे खाली पूजन चालू झालेलं आहे. भूमिपूजन करत असताना तिच्या आता कमरेला खोचलेला एक पेपर आहे. म्हणजे तोच प्रॉपर्टीचा पेपर आहे, ज्या पेपरमुळे आता इकडे तिला रागिणीच्या हातातली सत्ता आपल्या हातात घ्यायला सोपं पडणार आहे. पण त्याच वेळेला मानसी तो पेपर पाहते आणि ती
ती म्हणते ताई हा कसला पेपर आहे, आणि तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगत आहे आई मला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय, म्हणजे आता आपण तर या सगळ्यामध्ये म्हणजे कोण आपल्याला ब्लॅकमेल करत आहे यावरती रागिणी सांगायला लागते नाही या सगळ्याचा शोध तर घ्यायलाच पाहिजे. तोपर्यंत मानसीने पेपर पाहिलेत आणि आता हे पेपर भूमी कसे लपवणार येणाऱ्या भागामध्ये सगळं समजणार.